मी असा काही कंटेंट क्रिएटर कधीच नव्हतो खरं तर. मी माझ्या फोनमध्ये म्हणजे भरपूर सारं कंटेंट आहे जे कधी बाहेर पडलंच नाही. पण थायलंडमध्ये असे काही सिच्युएशन्स होते जेव्हा मी एका जर्मन यूट्यूबरला भेटतोय किंवा इंडियन इन्फ्लुएन्सरला भेटतोय. 1 मिलियन प्लस फॉलोअर्स आहे YouTubeचे. एक म्हणतोय की मी 10 वर्षापूर्वी बँकॉकपासून सुरू केलेली माझी ही ट्रॅव्हल आणि कंटेंट क्रिएशन जर्नी आणि आता मी परत इथे आलोय सेलिब्रेट करायला. सध्या तो क्रिएटर राहतो बालीमध्ये, मोठा विला घेतलाय. तर कंटेंट क्रिएशन नेहमी नॉन लिनियर आउटकम देऊन जातं. पण, पण, पण जर्नीमध्ये जर तुम्ही सिन्सिअर आहात आणि हॉनेस्ट आहात, तर ते नॉन लिनियर एका टाईमानंतर कंपाउंड होतं. तुम्हाला सिन्सिअर राहायचंय थ्रू आउट द प्रोसेस. कारण की कंटेंट क्रिएशन काय रॉकेट सायन्स नाहीये. पण ती जी फॅक्टर्स, ह्युमन फॅक्टर्स, सिन्सिअरिटी, हॉनेस्टी आणि करत राहायचं, ऑल्वेज बीइंग रेडी टू फेल आणि ते सगळे जे कन्सेप्ट्स आहे, टू ग्रो तुम्हाला सतत त्या गोष्टींमध्ये वावरायला लागतं. आणि मला वाटतं जसे-जसे जनरेशन मोठे होत गेले, त्यांच्यासाठी हे सगळे खूप नवीन प्रोफेशन्स आहेत. तर त्यांना माहीत नाही ह्यामध्ये काय आउटकम आहे, काय स्टेबिलिटी आहे किंवा काय आहे. तर हे 2 गोष्टी कधी कंपेअर करूच नाही शकत. माझ्यापेक्षा जो 10 वर्षांनी यंग आहे, त्यासाठी कदाचित हे सगळं खूप सोपं आहे, नॅचरल आहे. कारण त्यांच्या ग्रोइंग फेजमध्येच हे सगळं त्यांनी पाहिलंय. माझी जी नीस आणि नेफ्यू आहे, जे 3 आणि 5 वर्षाचे आहे सध्या. तर जन्मल्या iPad, iPhone हे सगळे गोष्टी त्यांच्या सानिध्यात होते. आपण तर पाहिलाय तो Nokia. तो बटनवाला Nokia जो पहिला घरी आला. तिथून आत्ता कुठे जाऊन iPhone 17 Proवर आपण आलो. ती पूर्ण जर्नी पाहिली आहे टेक्नॉलॉजीची आणि जर्नी टेक्नॉलॉजीची म्हणण्यापेक्षा स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंगवर येऊ, एक मोठा व्हिडिओ बनवू त्यावर.